येऊ का ग ललिता? येऊन का विचारते? येऊ का ग ललिता? अगं बाई, आले मी. काय चाललंय ललिता? हो माझं काय चालणार, माझा आराम चाललेला आहे. तुमच्या पायाला भिंगरी लागलेली आहे, पायपेट तुमच्या मागे, माझ्या नाही. हो ग बाई, खरं आहे तुझं म्हणणं. खरंच तू नशीबवान आहेस. भेळ आणले चमचमीत दोघांसाठी, चव येईल तोंडाला. आमच्या तोंडाची चव गेली असेल असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे काय, माझ्या मुलांसमोर माझी किंमत शून्य करण्यासाठी प्रयत्न करतायत त्या. मी हारते कधी याचीच वाट बघतायत आणि आता आल्यात पुन्हा डागण्या द्यायला. कशी बाई आहेस ग तू? इतकी उलट सुलट कामं केलीस तू, इतके डावपेच आखलेस. घर गेलो तुझं, रस्त्यावर आली तरी सुद्धा एक प्रश्न तुझ्या मुलांनी विचारला नाही. तू सांगशील त्यावर विश्वास ठेवला आणि आता तर तुझा संसार उभा करायला निघाली. बयो, ही तुझी हार नाही ग, जीत आहे. कसं आहे ना बच्ची मावशी, मला परावलंबी जगायची सवय नाहीये, राज्य करायची सवय आणि प्रजा म्हणून नाही जगायचंय मला. जाऊ दे, तुमच्या नाही लक्षात यायचं ते. तुलाच कळत नाही मी काय बोलते ते. खरंच नशीबवान आहेस ललिता. तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या म्हातारपणाची काठी मोडायला निघाली आहेस. तुझी मुलं कधीच तुला प्रजा म्हणून वागवणार नाहीत ग. घर बुक केलंय त्यांनी आणि तिथे तू राणी म्हणूनच राहणार आहेस. तरी राजकारण खेळतेस का ग त्यांच्यासोबत? तुम्हाला काय एवढा कळवळा माझ्या मुलांचा? त्यांचा नाही कळवळा आहेत ग, कर्तबगार आहेत ते. स्वतःचं भविष्य घडवण्याची ताकद आहे त्यांच्यात. त्यांच्या बायका सुद्धा त्यांना खूप गुणी मिळाल्या, त्यांच्या पाठीशी अशा उभ्या आहेत. कळवळा तुझ्याबद्दल वाटतो मला. माझा? हो, सारखी अडीच घरं चालणारी तू, तुझा हा साथीदार तिरक्या चालीनं चालणारा. तुमच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की तुमची मुलं खरंच खूप प्रेमळ आहेत आणि आता आलेल्या संकटामुळे त्यांच्यात एकोपा निर्माण झालाय. आईबाप आयुष्यभर झगडतात ग आपल्या मुलांमध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आणि तुला ते आपसूक मिळालंय. तरी खुसपट काढतेस बयो. आभार आभार मान, त्या देवाचे आभार मान. नको वागूस असं. खा, भेळ खा.